आता जवळजवळ जेव्हापासून माहीत झालं ना त्यांना 1 वर्ष. तरी किती दिवस झाले? 1 वर्ष. त्याच्यामुळे चमकत आहे का? चमका ते म्हणजे त्यांनी ACTवर वांगे पाहिले, त्याच्यानंतर सगळं खायचं पण ACTवर ठरवलं. आज गहू पण ACTचाच घेतला. त्या शेतकऱ्याला विचारलं भाऊ, म्हणलं का हो तुमच्या कोबीमधली क्वालिटी काय? मला लय जड वाटतो. तो म्हणे मी सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी करेल. त्यांना म्हणलो अहो माझे बी वांगे सॉइल चार्जर म्हणे बरोबर आहे म्हणे. तर मग हे काय म्हणायचे, अरे नाही तू पाय सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी वापरून पाय. नको नको मला काही जमणार नाही ते. अवघड आहे तुम्ही करा भाऊ, अवघड आहे. हे केमिकल सोपं आहे ना. मला माहितच नाही बा याच्यापासून इतका फायदा होतो. या दुकानात नाशिक जिल्ह्यातला दुष्काळी तालुका नांदगाव, तर येवल्यावरून इकडे येताना मला नुसता खडकच दिसतोय सगळीकडे. खडक म्हणजे पूर्ण इथं जिथं जिथं डोब आहे, खड्डा आहे, तिथंच थोडीशी माती आहे आणि थोडीशी हिरवं आहे. बाकी सगळं वरती डोंगरावरती पाहिलं आम्ही येताना त्या घाटातून खाली उतरताना, तर पूर्ण माळराणी म्हणजे गवत सुद्धा येते. सगळे दगड धोंडे, सगळे बांधाला सगळे दगडच आहे सगळे, आहे की नाही? दगडच निघले आणि दगडामध्ये राहून आमची बुद्धी दगड होईल अशी परिस्थिती निर्माण झाली. आणि म्हणून काहीतरी बदल आपल्याला करायचा आहे, बरोबर ना तरुणांनो? संपवायची सवय लागली. आधी झाडं संपवले, नंतर प्राणी संपवणार, नंतर पिकं संपवणार, शेवटी हे सगळं संपल्यावर कोणाला संपवणार? एकमेकाला. खरं शेवटी संपवायची सवय लागली म्हणजे शेवटी. तशीच परिस्थिती थोडीशी ह्या रसायनांमुळे आमच्या शेतीची झाली. तुमची जमिनी जरी हलक्या असल्या, पाणी जरी नसलं, ह्या झाडावरून सांगतो मी, ह्या वड्याच्या झाडावरून किंवा ते चिंचाचं झाड आहे दिसतंय तुम्हाला, तिकडे एक ते सुबाबळी झाड आहे, ते बरोबर ना? सुबाबळीच आहे ते, शेंग आले त्याला, राईट? इथे वरती हे बाबळीच झाड आहे. बाबू तुम्ही ही 4 पण झाडं पाहिजे, सगळे झाडं काय एकदम हिरवेगार आणि काळोखी भाजी. मग तुमच्या पिकांनाच का जीव जायला राहतो तुमचं? तुम्ही काही चिंतन केलं का? 10 वर्ष हॉटेलवर काम केलेलं आहे. आणि शेती ज्यावेळेस आले ना, आता 4-5 वर्षापूर्वी आली, 5-6 वर्ष झाले असतील, तर लोक त्यांचं ज्ञान घ्यायला जाते. बाकी सगळे ACT वैदिक काय बने आम्हाला सांगा. ते सगळ्या गावात प्रचार करतात जळगावमध्ये त्यांच्या. शेती करायचं आवडत नव्हतं. माझ्या डोक्यात फक्त काय होतं, इकून टाकायची, आईस करायची, आठवण टाकायची. एवढी बाजरी घेतली मोठभर, तिने दाखवून 8 तासाला. ती बाजरी झाली 3 पोते. मी विकत घ्यायचो. काय बोलला तुम्ही? एवढी बाजरी? तीच बाजरी 3 पोते झाली. एवढी एवढी म्हणजे तुम्ही लई झाली, एवढी केली ते एवढी. एक एकरात 240 क्विंटल 1 एकरात. म्हणजे का बॅगा किती झाल्या त्या? 500 गोणे झाले ना. 500 गोणे फेकू नका. गाडी पाहिली होती ना, डायरेक्ट SSM ची गाडी बोलवली त्याला. हा हा हा, आपली ख्वाहिश तशी डायरेक्ट गाडी बोलवली. ते आले ते म्हणे आम्हाला वांगे पाहिजे म्हणे. म्हणलं घेऊन जा. त्याने कार्यक्रमाला वांगे नेले, सकाळी मी तोडून दिले. त्याने मला 500 रुपये कॅरेटनं पैसे दिले. तर लोकांचे 150 रुपये कॅरेट जात आहे आज सकाळी. 150 रुपये कॅरेट लोकांना जात आहे. तुम्हाला किती दिले? 500 दिले मला पैसे. तर आम्ही कांद्यावर जास्त फोकस करतो 100%. त्या मध्यंतरात मी भेसळ डोस भरून दिला, लागवड करून दिली, त्याच्याकडे पाहिलंच नाही. हे माझं सहकारी जाऊन पाहिजे त्या प्लॉटला. अरे तू काय करीन त्याला, सॉइल चार्जर सोड. नाही भाऊ मला टाइम नाही रे. तुला जर नसेल ठेवायचं आम्ही चालवायला घेतो तो प्लॉट आम्हाला दे. का बरं? पण मग आता जो आनंद भेटतो तो वेगळाच. जेव्हा मार्केट मध्ये जातो आपले कॉलर टाईट राहते. क्या बात. SCT वैदिकचा भाजीपाला मिळावा म्हणून तडफड करतो, तेवढी तुम्ही शेतकरी असून सुद्धा करता. मला याचा खूप अभिमान वाटला. प्रत्येक शेतकऱ्याने जर असं आपल्या कुटुंबाच्या स्वतःच्या आरोग्यासाठी जर झटलं ना, तर तुम्हाला सांगतो तुमच्या आयुष्यामध्ये दवाखाना
पोलीस स्टेशन, कोर्ट कचऱ्या चुकून सुद्धा येणार नाही. याला फुटवे आणि फळं कळ्या संगत चालले आणि यांनी सेटिंग बी होऊन दिलंय. खोडून टाका सगळ्या सर 3 वेळेस तोडले आता. हा नाही तोडून टाका. हे आताच सांगते बाळाचे पाय, हे बाळाचे पाय बघा ना तुम्ही कसे दिसते. हे कळ्या मोजता तुम्ही नाकीने बघा ना तुम्ही. 3 वेळेस तोडले आहे सर आतापर्यंत. बरोबर आहे. शेतकरी मित्र नमस्कार. आपण आज नाशिक जिल्ह्यातला दुष्काळी तालुका नांदगाव तर येवल्यावरून इकडे येताना मला नुसता खडकच दिसतोय सगळीकडे. खडक म्हणजे पूर्ण इथं जिथे जिथे डोब आहे, खड्डा आहे, तिथेच थोडीशी माती आहे आणि थोडीशी हिरवं आहे. बाकी सगळं वरती डोंगरावरती पाहिलं आम्ही येताना त्या घाटातून खाली उतरताना तर पूर्ण माळराणी म्हणजे गवत सुद्धा येते. सगळे दगड धोंडे, सगळे बांधाला सगळे दगडच आहे सगळे, आहे की नाही. दगडच निघले आणि दगडामध्ये राहून आमची बुद्धी दगड होईल अशी परिस्थिती निर्माण झाली. आणि म्हणून काहीतरी बदल आपल्याला करायचा आहे. बरोबर ना तरुणांनो. जे आपल्या आजोबा पंजोबांनी केलं, खापर पंजोबांनी जेवढी निसर्गसृष्टी होती, जेवढे जंगलं होते ते काय केले, संपवले. मला वाटले पहिल्यापासून बोडके आहे बेवाटायचं वाघ राहायचे म्हणे इथं. जात नव्हतं कोणी. म्हणजे दुष्काळाला कारणीभूत कोण आहे? आपणच. आपल्या मागच्या पिढ्यांनी झाडं संपवले आणि आपण माती संपवली. त्यांनी जी कसर ठेवली ती आपण भरून काढितो का हो पाटील. मग पुढच्यांनी माणसं संपवायची. मग शेवटी काय संपवायला काय राहणार आहे? तेवढंच संपवायची सवय लागली. आधी झाडं संपवले, नंतर प्राणी संपवणार, नंतर पिकं संपवणार. मग शेवटी हे सगळं संपल्यावर कोणाला संपवणार? एकमेकाला. खरे शेवटी संपवायची सवय लागली. म्हणजे शेवटी तशीच परिस्थिती थोडीशी ह्या रसायनांमुळे आमच्या शेतीची झाली. आमची मती भ्रष्ट झाल्यासारखी परिस्थिती. म्हणजे डोकं जे चालायला पाहिजे चालत नाही. त्याला जबाबदार आपणच असं नाही आहे, त्याला जबाबदार परिस्थिती पण आहे. बरोबर आहे ना. दिशा नाही, मार्गदर्शन नाही आणि आपण चुकतोय हे पण कळत नाही. ते सांगायला पण कोण नाही ना. मुद्दा असा आहे की प्रतिकूल परिस्थिती आपली. बरोबर आहे ना. प्रतिकूल परिस्थितीमध्ये आज हा प्लॉट आपण बघतोय पेरूचा. जे बागायतदार क्षेत्रामधले लोक आहेत, म्हणजे जे बागायती रान आहे, त्यांचे पाणी भरपूर आहे, त्या लोकांबरोबर त्यांनी आपल्याबरोबर तुलना करू नये. पण तरी पण मला तुम्हाला एक आनंदाने गोष्ट सांगायची. तुमची जमिनी जरी हलक्या असल्या, पाणी जरी नसलं, ह्या झाडावरून सांगतो मी, या वड्यात झाडावरून किंवा ते चिंचाच झाड आहे दिसतंय तुम्हाला. तिकडे एक ते सुबाबळी झाड आहे. ते बरोबर ना. सुबाबळीच आहे ते, शेंग आले त्याला, राईट. इथे वरती हे बाबळीच झाड आहे. बाबू तुम्ही ही 4 पण झाडं पाहिजे. सगळे झाडं काय एकदम हिरवेगार आणि काळोखी बाजी. मग तुमच्या पिकांनाच का बरं जीव जायला राहतो तुमचं? तुम्ही काही चिंतन केलं का? हॅलो. हे काय म्हणते पुढच्या पिढीतले माणसं, त्या शेतीत सगळं कर पण शेती नको करू. शिक काहीतरी, मोठा होय, नोकरी कर. खरं आहे खोटं आहे? तुम्ही सगळेजण हेच शिकवते ना पोरांना. बरोबर आहे की नाही? का बरं? कारण तुम्ही आजूबाजू हा सगळे सिटीच करताय. हे कधीपासून? आता जवळजवळ जेव्हापासून माहीत झालं ना त्यांना 1 वर्ष. तरी किती दिवस झाले? 1 वर्ष. त्याच्यामुळे चमकत आहे का? चमकत आहे म्हणजे त्यांनी एसीटीवर वांगे पाहिले, त्याच्यानंतर सगळं खायचं पण एसीटीवर ठरवलं. आज गहू पण एसीटीच घेतला. काय बात करा. कोबीचे दुसऱ्यांनी गड्डेवर लावले होते, त्यांना माहित नव्हतं, त्यांची काही ओळख नव्हती. आपल्या दुकानात त्यांनी खात वगैरे. ते म्हणे गड्डे एवढे जड कसं काय तुमचे, काय भानगडी म्हणे. त्यांना विचारलं, यांना अंदाज काढाय काय काहीतरी यांनी वापरलेलं आहे बा. मग ते म्हणे आम्ही असं वापरले म्हणे. यांना त्यांच्याकडून एक गटा घेऊन आले कधी आधी. त्यांना सांगा तुम्ही. मी वांग्याचा प्लॉट केलाय आपल्या घरी, तर आम्ही मार्केटला घेऊन जातो मी रोज वांगे. तर आम्ही जेव्हा वांगे न्यायचो तर गड्डे होते एक जणाची, म्हणजे कोबीचे मार्केटला. आम्ही कधी कोबी खातच नाही सर. बर. तर ते का बरं खाती नाही? वास येत त्या कोबीचा. काय तो वास? म्हणजे कोबी एवढा वाईट पीक आहे का? इतका वास आहे. मी पहिल्यांदा काय म्हटले? केमिकल मध्ये वास येतो. कोबू केमिकल कडून आणते बरं, तिला कोण चालते? अच्छा, आपण मारतो का? अच्छा. केमिकल मुळे म्हणजे अक्षरशः ढोराला फेकायचे. आमच्या घरात कोणीच खाल्लं नाही कधीच कोबी खाल्लं. म्हणजे जनावराला फेकायची. तर त्या दिवशी त्या शेतकऱ्याला विचारलं, भाऊ म्हणलं का हो तुमच्या कोबी मधली क्वालिटी काय? मला लय जड वाटतो. तो म्हणे मी सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी करेल. म्हणजे बाजारात आमची ओळख विकायला जाणलं होतं. त्यांना म्हणलो अहो माझे बी वांगे सॉइल चार्जर
क्या तो बात म्हणे बराबर आहे म्हणे तुमचे वांगे जास्त भाव जात त्याला कारण ते मा कोबी जास्त भाव जात त्याला कारण नाही. मी त्यांना वांगे दिले आणि त्यांनी मला कोबी दिली. क्या बात आहे क्या बात. कोबीचा गड्डा घरी आणला तर घरी आणल्यानंतर मी घरी ठेवला. ती घरची बाई म्हणे कशाला आणला. अरे म्हणलं सोईल चार्जर टेक्नॉलॉजी कोबी आपण खाऊन पाहू म्हणलो. मग पोरायला थोडा आनंद झाला. ते पोरं म्हणे आम्ही कधी खातच नाही. अरे म्हणलं बनवा तुम्ही. तर मी पाणी भरायला जायला होतो. संध्याकाळची लाईट होती. मी पाणी भरून येऊच तो पोरायनं कोबी खाल्ला होता. म्हणलं का रे मला का कोबी ठेवला म्हणलं अरे पप्पा कोबी जितका आवडला फार आवडला. टाकला संपून. मग त्या दिवशी तो कोबी संपला. दुसऱ्या दिवशी मी मार्केटला गेलो ते बी आले. मी दुसऱ्या दिवशी डायरेक्ट कॅरेटच घेऊन आलो. त्या दिवशी आमच्या तिकडे अजिंक्य सर आले होते. त्या दिवशी मी कोबीचं कॅरेटच आणलंय. त्यानंतर यायला दुकानावर गेलो यायला 2 कोबी दिले. आमचे सहकारी यायला 2-2 कोबी बाबा बाबा बाबा. खाऊन पहा म्हणलो. बरं यांनी कोबी तुम्हाला दिली मग तुम्ही खाल्ली का तुम्ही. मग खाल्लेले. अहो, आम्ही पहिल्यापासून म्हणजे ज्या वेळेस आपण वैदिकचं. वापरतो का ते, हा तर आपल्याला माहितच होतं ना याच्यात काय रस आहे. दम आहे वेगळा. हा. बर बर मग हे भाऊ हा रासायनिक वर जास्त जोर. रासायनिक प्रेमीच होते. रासायनिक असं प्रेमी समजा होते. का त्यांना तुम्ही डायरेक्ट प्रेमातून भंग करून टाकला मग त्यांचा. त्यांना भंगच करून टाकले. आम्ही याच्या मागे बी मी वांग्याचा प्लॉट केला होता साहेब रासायनिक वर. 2-3 वर्षापासून वांगे कंटिन्यू करतो मी. तर रासायनिक केले होते जो थ्रीप हा मोठा समस्या होती आम्हाला. बर त्यांना तर अक्षरशः थ्रीप पांढरी माशी. हा पांढरी माशी का पोरं जर तोडायला गेले हा तो वास उडायचा तो बनबन. किंवा बाई तोडायला गेले का ते नाका डोळ्याचा जे शिका यायच्या डायरेक्ट बापरे इतकं खतरनाक काम होतं. तर मग हे काय म्हणायचे अरे नाही तू पाय सोईल चार्जर टेक्नॉलॉजी वापरून पाय. नको नको मला काही जमणार नाही ते. हा लय अवघड आहे ते. तुम्ही करा बुवा, हा, अवघड अवघड आहे. आहे. हे केमिकल सोपं आहे नाही का? हा यायला मला माहितच नाही बुवा याच्यापासून इतका फायदा होतो. या दुकानात गेला का तिकडे एक जण सांगायचे हे घेऊन जा ते घेऊन जा ते हा, घेऊन जा. हा. ते खूप वाटायचं आम्हाला केमिकलचं. सुरुवातीला. नाही याचं खूप म्हणजे असं हा म्हणजे आपल्या वैदिकच्या दुकानात गेल्यावर पहिल्यांदा हा म्हणजे ते केमिकलचं कसं राहतं उली उली आणायचं थोडं थोडं द्यायचं. एक बाटली आणायची बाटल्या आणायचं. चमच्याने विष प्यायचं. अशी गंमत. हे खट्टे आणायचं. मी 8,000 रुपयाचं खत घेतलं. हा SSM. हा कांद्याला मारू तगडा आला तरी संपत नव्हतं. नंतर ये नाही मला मार्गदर्शन गोणी केलं भरली न घरी ठेवून दिली म्हणलं नंतर मारू आता. खत बी संपत नाही. संपत नाही. आपण रासायनिक खत गोणी आणली का पटकन 2 बादल्या मारल्या चांगल्या का संपून जात. 50 किलो किती. हे 8,500 रुपयाचं खत मारू काटा आला. सर ते शेतकरी असे हा. का त्यांनी 10 वर्ष हॉटेलवर काम केलेलं आहे आणि शेती ज्यावेळेस आले ना आता 4-5 वर्षापूर्वी आली 5-6 वर्ष झाले असतील हा. तर लोक त्यांचं ज्ञान घ्यायला जाते. बाकी सगळे एसीटी वैदिक काय बने आम्हाला सांगा. ते सगळ्या गावात प्रचार करतात जळगावमध्ये त्यांचे. बर सगळ्यात जुने शेतकरी. ते म्हणजे ते सगळ्या गावाला चार्ज ते करू म्हणे आम्ही याच्यावरून आणायचो म्हणे वैजापूर सॉइल चार्जर मातीला चार्ज करतं हे गावाला चार्ज करू राहिलं. शेती करायचं आवडत नव्हतं. माझ्या डोक्यात फक्त काय होतं इकून टाकायची. आईस करायची हॉटेल टाकायची. 10 वर्ष हॉटेलमध्ये काम केलं. पण म्हणलं आई बाप म्हातारे. म्हणजे आयुष्यच पाहिली सगळी. ऐकता घरी म्हणजे आयुष्यात आपलं आपण गण ठोकरा खाल्ल्या लागन तेवढ्या. आम्ही तुम्हाला सांगतो कुठं काम नसन करेल दीड. तुम्हाला सांगतो हमाली केली हॉटेलमध्ये कामाला गेलो दगड फोडायला गेलो स्लॅब भरायला गेलो सगळे कामं करून पाहिली. सगळे कामं करून पाहिली. बर मग एवढे कामं करून बी कुठं थारत लागा ना. पण त्याच्यापेक्षा म्हणला मग हमाली केली. मग हमालीमध्ये मग असंच माझा एक जोडीदार होता. तू म्हणे भाऊ तुला वावर किती म्हणला मला 30 एकर वावर. कपाशी लावली बर 2-3 डब्बे अशी लावली कपाशी अशी झाली एवढी. हा गेलं पाणी संपून. पण पाणीच पडाना पाऊसच पडा ना. पाऊसच पडाना. मग आता काय करायचं ते रासायनिक खतानं मग ती जमीन बी चालत नव्हती. बर आणि मग ते काय म्हणते ना शेतीचा पासा आणि कमराचा कसा. बर आणि काय मग बाई म्हणे एवढी बाजरी घेतली मोठं तिने दाखवून 8 तासाला. बर ती बाजरी झाली 3 पोती. मी विकत घ्यायचो. काय बोलले तुम्ही एवढी तीच बाजरी 3 पोते झाली. एवढी हा एवढी म्हणजे तुम्ही लई झाली एवढी केली ते एवढी. अच्छा बर. अरे देवा. पोते बाजरी झाली. म्हणजे सगळ्या कसं आहे माहिती का आजची जी पिढी आहे ना आजच्या पिढ्यांना थोडासा अनुभव नाही बाजरीचा. त्यांना माहिती नाही 1 किलो बाजरी 1 एकरला फिरते बिघेला बरोबर आहे की नाही. तर ती बाजरी तुम्ही एवढी बाजरी घेतली आणि काय केली
तीन तर आणि ती 3 पोती झाली. ऐका तर घरी मग ती बाई काय म्हणे ही बाजरी निंदा म्हणलं मी नाही निंदत निंद. नाही नको. साहेब माणूस नाही कपाशी बर. कपाशीचे पैसे देणार होते हा, आपल्याला पैसा पैसा पैसा. पण ती बाजरी खाली नाही कुठं भांडू होतं आपलं. बर बर. ती बाजरी 3 पोते झाली ते डायरेक्ट ह्या वर्षाचे त्या वर्षाला गेली पुरली. हा आणि आपण धक्क्यावर काम करायचो 700-800 रुपये रोज पडायचं बरोबर आहे. आणि असं बी आणायचो गहू बाजरी हा हा ते लगेच विकत संपून संपून जायचं. बरोबर पुरतच नव्हतं. बरोबर आहे. मग त्याच्यापेक्षा- विकतचं नाही पुरत. मग डायरेक्ट असं त्या ठरवलं. का आपण असं ठरवलं लोकांची इकडे काम केल्यापेक्षा आपलं स्वतःच चांगलं शेती करायची 30 एकर शेतकरी जागा झाला. हा बर मग शेतकरी जागा झाला मग शेती सुरू केली. शेतीत चालू मग हे एससीटीचं येड पण कशा पण लागलो. केली. शेतीचं येडपण आहे हे आमचे जोडीदार. मग आम्ही कांदे लावले 1 एकर बर वापरलं टोटल 2 खाली टाकला सॉइल चार्जर सोडायला काही तेव्हा अडचणच होती बर पण तरी पण सोडलं होतं 1 एकरात 8 ट्रॅक्टर काढले बर म्हणजे 250 क्विंटल. 1 एकरात 8 8 त्रिक 24 काढले 240. 240 क्विंटल 1 एकरात. हो नवीन वावर होतं ना त्यांचं आणि सॉइल चार्जर वापरल्यामुळे त्याला की लगेच लटकलं ते. असं समजा काय काय वापरलं होतं. कृषी अमृत हा ग्रीन गुजरात 240 क्विंटल हा म्हणजे का बॅगा किती झाल्या त्या काय बॅगा गोण्या. 500 गोण्या त्या- गोण्या आमच्याकडे गोण्या नाही भरत. गोण्या नाही भरत तरी पण आमच्याकडे गोणे आहे ना गोण्या मानला कळू द्या ना थोडस. 500 गोण्या. 500 गोण्या झाल्या ना 500 गोणे हा. फेकू नका. जे आहे ते आहे नाही असं मी नाही म्हणत त्याचे बघत जर म्हणते. हे तिरड्याचे शेजारचेच हे सगळे यांनी लावले त्यांना. हा नंतर पुढच्या वर्षी पुढच्या वर्षी मग ते जरा लांब म्हणजे संघटक लागली. मग ऐका ना ती सवय लागली मग असा पाऊस पडायला लागला लोकांचे रोप बसत होते हा. मग मी काय करायचो ते देऊ सॉइल चार्जर बर ते सॉइल चार्जर खालून सोडून द्यायचो हा लोकांचे रोप बस बिनधास्त झोपायचं. हिरवगार तुम्ही बिंदास झोपायचं. हा नाही पण रोपच टिकलं ना हा रोप म्हणजे पण एकदा लोक विचार असेल ना काय करतो तू काय जादू काय ती लोकायला किती ज्ञान सांगा ते काय नाही पाहिल्यावर तर चमत्कार पाहिलं लोकाला किती ज्ञान सांगा ते वरच करणार. तरी पण ते नाही ऐकलं तुम्ही तिकडं आणि मी इकडं चमत्कार पाहणार आहे नमस्कार करीत असतील ना. मग करते ना मग नाही बरं का सर ते काय माझं झालं? उदाहरण आम्ही दोघं बांध भाऊ शेजारी शेजारी तर तो घडोघडी यायचा मला वापर नाही नाही आणि आम्ही दोघं समजा रोप टाकताना एकाच वावरात टाकतो त्याच्या वावरात मी रोप कंपल्सरी टाकतो हा तो आणून सोईल चार्जर मारायचा हा मी आणून दुसरं होमिक मार बुरशीनाशक मार ते बरेचसे बुरशीनाशक भारी भारी मारायचे सगळ्यात शेवटी रोप मार. तर रोप मला म्हणलो अरे मग याला म्हणलो बाटलीतलं दे म्हणलो मला आता मारून पाहू दे. त्याच्यानंतर मग या वर्षी आम्ही 100% ठरवलं का बाबा नाही आपल्याला आता चार्जर टेक्नॉलॉजी जायचं. बर मग आम्ही रोप बी या वर्षी आमच्याकडे भयानक पाऊस पडला बर पण आमची जमीन अशी खडखड असल्यामुळे या वर्षी पाऊस एवढा पडलाय का सगळं उपळलं सगळं होतं. उपळलं इथं पाणी वाहतं सर. आमच्याकडे खडक असल्यामुळे पाणी तुमच्याकडे असं आहे पावसाळ्यामध्ये उपळतं आणि उन्हाळ्यात या दिवसामध्ये डोळ्यात पाणी आलं तरी पाणी नाही सापडत. तर आपली जमीन अशी असा पाऊस पडला ना तुम्ही लगेच 1 तासात जात तरी माती लागली. कोरडी टाक. बरोबर आहे चांगलं आहे. बर मग त्याने आम्हाला केलं का बाबा दर टायमाला तुम्ही सांगायचे वापरा. मग मी 2-4 जण परत हे आले नाही तुम्ही वापरा बा तुम्ही भाजीपाला कर द्या तुम्ही या टायमाला तरी ट्राय तुम्ही विचार नाही केला काय हे आपण सगळं करून मरत नाही याचं काहीच नाही करतो का बरं मरत नाही. मग ते विचार केल्यानंतर मग 2 वर्षापासून समजा मागच्या वर्षी केलं मग नाशिकला मीटिंग होती येईन मला 7 वाजता उचलून नेलं. उचलून नेलं ना? हा, उचलून नेलं ये म्हणे तू चाल बाकी सांग मग तिकडून आलो आणि मग डायरेक्ट घासच घेतला का सर, पण आपल्याला का हो? माझं करायचं. मत आहे म्हणजे मग हे रासायनिकचाच प्रॉब्लेम आहे का आता या शेतामध्ये असं आपल्या शेजारी 100% वैदिकवर प्लॉट आहे कांद्याचा. बरोबर बरोबर हम्म. आपला 100% नाही हा. आपण फक्त माझ्या अडाणी बुद्धीने मी बरोबर केलं बर, पाहिजे. बर, हा. जे करायचं ते करेल पण आपला जो प्लॉट आहे का हम्म. फक्त एवढं आहे त्याची शेती अशी आहे आणि आपली काळी आहे. हम्म. मग काळ्या जमिनीत रिझल्ट जास्त येणार आहे ना. रिझल्ट चांगला येणारच ना येणार. आता काळी जमीन म्हणजे काय सुपीक जमीन. ऐका ना तुम्हाला सांगतो ना 10 तारीख 11 तारीख 12 तारीख 3 दिवसाची लागण हं? आणि त्या 2 दिवसाच्या लागणीचा आणि ह्या 3 दिवसाच्या लागणीचा जमीन आसमानचा फरक. अजून एक गोष्ट शेजारचा जो वैदिकचा आहे तो कधीपासून वापरतोय
पहिलंच वर्ष आहे. सुरुवात आणि तुमचं किती वर्ष आहे? ते बऱ्याच दिवसा पण तिला वापर वापरतो पण मग तुम्ही अर्धेचे किती वर्षापासून आहे? मला मनात आलं तेव्हा वापरून घेतो. 7 तरी किती वर्ष झाली? 17 पासून वापरता येते त्याच वावरामध्ये. तिथंच 8 ट्रॅक्टर बी कांदे तिथंच काढलेले तिथे कांदे बी 17 आता काय? मध्ये सोडून दिलं होतं काही दिवस. अजून 4 वर्ष थांबा, एक टप होईल. हा, एक टप म्हणजे 12 वर्ष. 4 वर्ष 12 वर्षामध्ये देव प्राप्त होतो. मला सांगा, तुम्ही अर्धवट जरी करताय ना, त्याचे अंश तुमच्या मातीमध्ये आहे. शेतकऱ्याची गाडी पाहिली होती ना, डायरेक्ट SSM ची गाडी बोलवली त्यानं. हा हा हा, आपली ख्वाहिश तशी डायरेक्ट गाडी बोलवली. ख्वाहिश. आईला मजा आहे बाबा. म्हणजे तुम्ही मगाशी काय म्हटले, यांना उचलून टाकून द्याला, बरोबर. आता काय ख्वाहिश. तुमचा मुद्दा शिकवतो ना एकदम बरोबर आहे. आपण 100% केलं पाहिजे. काय अर्थ नाही. एकदम बरोबर आहे. तुम्ही शेजारी तुमचे ज्यांनी तुम्हाला शिकवलं, तुम्ही ज्यांना शिकवलं ते 100% वापरते. आणि तुम्ही हाय अजून तेच चाललंय, बरोबर आहे ना. मी तेच म्हणतो ना. म्हणजे एक दिवस असा येईल का त्यांची पिकं काहीतरी वेगळीच होऊन जातील आणि आपण आहे जे अजून तळ्यात मळ्यात. बरोबर आहे की नाही. मग हे तेज असं येतं रेग्युलर वासू वापरलं 100% प्युअर वापरलं असं येतं ना. कोबी कोणी कोणाला दिला? त्यांनी सगळ्यांना वाटलं. हे असं आहे ते. यांनी तुम्हाला कोबी आणून एक उदाहरण घ्या. यांनी त्या कोबी पाहून इम्प्रेस झाले. म्हणजे माहित नाही हा माणूस काय वापरतो, पण कोबी पाहिल्यावर लगेच काय झालं, लक्षात आलं. त्या कोबीने सांगितलं की मी SCT वैदिकचा आहे. किती ताकद असेल बरं मला सांगा. शेतकऱ्याला जर एवढं, त्याला जर तो चाणक्य बुद्धीने ओळखू शकत असेल, तर ग्राहकाला खाल्ल्यावर कळत नाही का? तुमच्या पोराला, लहान पोरांना कळलं. वांगे जर मार्केटमध्ये गेलो मी, तर आता एक बाई होती, तर एक सर होते नांदगावचे, ते आले, ते म्हणे आम्हाला वांगे पाहिजे म्हणे. म्हणलं घेऊन जा. त्याने कार्यक्रमाला वांगे नेले, सकाळी मी तोडून दिले. त्याने मला 500 रुपये कॅरेटनं पैसे दिले. तर लोकांचे 150 रुपये कॅरेट जाते आज. आता 150 रुपये आज सकाळी 150 रुपये कॅरेट लोकांना जात आहे. तुम्हाला किती दिले? 500 दिले मला पैसे. तर पैसे देऊन परत एवढी गोष्ट अशी झाली का त्याने मला संध्याकाळी 8 वाजता फोन केला. मी म्हणलं अचानक या माणसाला आला बा, काय बिघड. ते म्हणे घुगे साहेब एकच नंबर भाजी लागले म्हणे, तुम्ही म्हणले बा बिनविषारी. तर आम्ही इतकं म्हणजे आश्चर्यचकित झालो. म्हणजे ज्याने कॅरेट पाहिलं तो वांगे उचलायचं म्हणे त्याच्यातून. ज्याने कॅरेट पाहिलं का म्हणे तो काय करायचं, त्याच्यातून वांगे काढून घ्यायचं म्हणे. त्या कारागिराकडे दिले, त्या बाईने काढून घेतले, कॅरेट ठेवलं, त्या माणसाने काढून घेतले. तरी भाजी इतकी उत्कृष्ट झाली म्हणे का सांगता येणार नाही म्हणे. मन खुश झालं म्हणे आम्हाला. मेथीची भाजी आपल्याकडे प्लॉट आहे, रोज शेजारचा प्लॉट आहे, त्यांनी एक जुडी आणून दिली. या भाऊनं SCT वैदिकवर आम्ही भाजीपाला जर टाकलं, एकूण आराला देत राहतो का देवाण घेवाण चालू राहते आमची. तर फुलं येईल भाजी होती. मी घरी घेऊन गेलो. घरचे म्हणे अरे तू काय आणले म्हणे. म्हणलं नाही ही भाजी करा, तुम्हाला नसेल खायची ना, मला खायची, तुम्ही खाऊ नका म्हणलो, मला महापुरती बनवून द्या. त्याने बनवली. नंतर जेव्हा खाल्ली ती भाजी सर, ते म्हणे भाजीच कडू लागा ना, फुलं येईल भाजी कडूच लागा ना म्हणे मेथीची भाजी. आधी सगळेल खाल्ली. आणि आता ती मेथीची भाजी त्या दिवशी खाल्ल्यानंतर आता मी मेथीची भाजी बी टाकेली, शेपूची भाजी टाकेली, कोथिंबीर टाकेली. तर टाकेल होती, त्याला काय भेसळ डोस भरला नाही मी. पण त्या दिवशी मेथीची भाजी खाल्ली, अचानक माल ध्यानार. अरे म्हणलं ही भाजी अशी कशी लागली, तुम्ही काय असं काय केलं हिला. ते म्हणे अमुक अमुकच्या तिडची भाजी आणली होती, रासायनिक होती. मी त्याच दिवशी ज्या बॅगी उचलल्या कृषी अमृतच्या वावरात गेलो गपागप, ते मी आता सध्या टाकून दिले मी मेथीच्या भाजीला. कृषी अमृत सॉइल चार्जर नाही आपल्याला लागायलाच नको ना, स्वतःला आपल्याला खायची ना, म्हणलं आपल्याला त्याच्यावरच खायची. मी म्हणजे त्यांनी काय केलंय, ज्या दिवशी ते कोबू आणला का त्या दिवशी मला बोलले बॅगा घेऊन आले, मला कोबू लावायचं म्हणे. आता लोकांच्या 10 रुपये बॅगा जात असताना यांनी विचार केला का कोबू लावायचा. म्हणजे विचार करा, ज्यावेळेस 10 रुपये बॅग जाते लोकांच्या, त्यांनी हा विचार नाही केला किती रुपयांनी जाते, त्यांनी हा विचार केला मी कसं पिकवणार आहे, कसं पिकवणार. बरोबर आहे. आज तुम्ही विचार करा, तो विचार केल्यामुळे 150 रुपयाची कॅरेट आज तुमचं 500 रुपयाला जाते. तुम्ही कल्पना तरी करू शकता कोणी का ज्याला 150 रुपयांनी कोणी विचारित नाही. मार्केटमध्ये ना आज आज इचेरी द्या येतो वांग्याला असं काय असं सोनं लागेल का. हा तो एक तर म्हणे तू जी व्हरायटी लागेल तिला काटाच येत नाही, हिला काटा येतो का. तो काय म्हणे तुमची बल्ड वावर आहे म्हणे, बल्ड्या वावरामुळे येत असेल. म्हणलं तसं नाही, काय असतं माहिती का, तसं नाही. काय असतं लक्षात ठेवा, साधी सिंपल गोष्ट आहे. 2 माणसं घर बांधते, एकाच्या घराला प्लास्टर राहतं, कंपाऊंड राहतं, सगळं राहतं, आणि 2 भाऊ सख्खे, आणि एकाच्या घराला काहीच नाही, प्लास्टर सुद्धा करेल नाही, घर सारखंच बांधेल. का बरोबर काय बजेट. कारण एक मास्तर आहे,
आणि एक घरी आहे. मजुरी करतो, तो शेती करतो, बरोबर आहे ना. म्हणजे त्याचं आर्थिक बजेट कोलमडलेलं आहे. तो काय करतो, बजेटमध्ये काम करतो जेवढं जमल आईपतीप्रमाणे. आता व्हरायटी एकच आहे ना, आई बाप एकच आहे ना, व्हरायटी एकच आहे, पण जमीन बी सारखीच आहे दोघांना. पण तो जमीन नाही पाहतो, नोकरीला आहे. म्हणजे आज गंमत अशी आहे का शेतकऱ्याची व्हॅल्यू, त्याची क्रयशक्ती, त्याची उत्पादन क्षमता एवढी घटली आहे का त्याला उत्पादनच मिळत नाही. मग त्याचं उत्पन्नच नाही आहे. मग त्याची कुठल्याही व्यवस्था निर्माण करण्याची क्षमता काय आहे, कमी. यांनी जर पोरगं इंग्लिश मिडियम टाकलं तर याचं पोरगं मराठी शाळेतच राहतं. ते सांगायचा उद्देश असा आहे की त्याच्यामध्ये बजेटचा जो प्रश्न येतो, तसं वांग्याला तुमची व्हरायटी आहे, पण त्या व्हरायटीला तेवढी ताकद जर भेटली, बरोबर आहे की नाही. शेवटी तुम्ही त्या व्हरायटीमध्ये काय भरता ते महत्त्वाचं आहे ना. तुमच्या मातीत तुम्ही काय भरलं पाहिजे. तुम्ही मातीमध्ये जर केमिकल भरलं तर तो इथंच फुटणार आहे फाटकरीशी. आणि तुम्ही त्याच्यामध्ये जर हायड्रोजन म्हणजे एसिड वैदिक भरलं तर ते गगनचुंबी आकाशाला भिडणार आहे. म्हणून त्याला काट्या. आमच्या तिकडे एक विकणार आहे, त्याला मी सांगितलं बुवा आपलं बिना केमिकलचं वांग आहे, तू घेऊ नको म्हणलं, पण तू खायला घेऊन जाय, तू खायला घेऊन जाय. तो म्हण ठीक आहे, मी वांग्याची भाजी खात नाही. अरे त्याला म्हण तू खाऊच नको, तू खात नाही ना, मा वांग्याची भाजी खाय, तुला जर काही प्रॉब्लेम आला तर पुरा खर्च मी देईल म्हणून, तुला काय करायचं. मग तो म्हण ठीक आहे. मग आम्ही असं 2-4 दिवस मी सारखं लांबण लावाय त्याच संग. नाही तू खाऊनच आहे. मी त्या दिवशी कॅरेट म्हणून वांगे उचलले असे टाकले, निलाव चालू, त्याला म्हणलं घेऊन जाय. तो म्हण नको नको आता नको उचलू, तू ठीक खाली, मी आज कॅरेटच घेतो म्हणतो. बापरे. कोण म्हणजे ग्राहक होता? ग्राहक नाही, विकणारा होता. अच्छा अच्छा, विक्रेता, फेरीवाला वगैरे. हा. मग त्याने कॅरेटच घेतलं, 520 रुपये कॅरेट गेलं. 520 रुपये घेतलं. त्यांना म्हणलो आज जरा महाग लागलं म्हणून तुम्हाला, पण तुम्ही ते आपण ते चव पा म्हणलो. मग ते घरी जाऊन तुमच्या वांग्याचा लिलाव 520 पर्यंत जातो. हो 520 पर्यंत. बाकीच्यांचा 260, 70, 150. आता आता 150 पर्यंत पडला. 150 पासून 150, 300च्या आसपासच राहतो दुसऱ्याचा. आपला डायरेक्ट दुप्पट. हा बरं. मग कमीत कमी आपल्याला 100-150 रुपये जास्त त्यांनी नेलं ते. बरं नेलं तर त्याने जेव्हा भाजी खाल्ली नंतर तो मला म्हणे यार खरंच आहे म्हणे. आणि महत्वाचे विषय का सुकतच नाही. 3 दिवस आपलं वांग पाटील लावलं त्याने, म्हणजे विक्री ठेवलं. विक्रीला ठेवलं. इतर वांग्याची अशी कंडिशन आहे सर का म्हणजे लोक आहे ना गावरान व्हरायटी, आमच्याकडे गावरान व्हरायटी भरपूर प्रमाणात लावतात, पण ते दुपारात लूज पडून जातात डायरेक्ट दुपारामध्ये. कोण सांगतो मला कारण काय? तुम्ही त्या मातीमध्ये जर केमिकल भरलेलं असेल तर केमिकल काय करतं, पाणी जास्त उपसतं. पाणी म्हणजे पाणी जास्त फुगवतं, घर कमी राहतो, रस पाणी जास्त राहतं. त्याच्यामुळे ज्याच्यात पाणी आता उन्हाळा आहे तर लगेच सुकणार, त्यातलं पाणी उडून जाणार ना. त्याने मला भाजींचं एक वैशिष्ट्य सांगितलं. ते म्हणे आम्ही गावरान बी भाजी बनवतो, पण गावरान देठापासून अलग होती म्हणे, आणि ही भाजी डेटच सुटत नाही म्हणे. आम्ही इतकी शिजवली पण ते डेट वांग्यापासून चालत वेगळं नाही होत. तेव्हा म्हणे त्याची ही खासियत आहे म्हणे. अहो म्हणलं मग वैदिकचीच ही खासियत आहे. सर जे बोलले मगाशी मटणाची भाजी विसरून जाईल, तसं ते देड धरून असं खावं लागलं त्याला. सुरूनच खावं लागतं साली सहित, ते हळू सुडीत नाही. खरं आहे की नाही? ते ओरिजिनल. समजा इथं नकली हात लावेले तर काय होणार? खूप सुना तुम्ही वाढला लगेच निघून येणार, बरोबर आहे की नाही? तर गंमत कशी राहती म्हणजे जर हे जर असली असेल तर उपासना, बरोबर आहे की नाही? काय आहे की नकली जो वस्तू आहे की फॅशन की दुनिया में गॅरंटी की सर अपेक्षा ना करे. हायब्रिड व्हरायटीमध्ये हा दोष आहे. काय दोष आहे का ते नकली राहतं सगळं. म्हणजे तुम्ही केमिकलवर त्याला उत्तेजना देऊन देऊन ते नकली देठ आणलेला असतो, नकली वाढ झालेली असते, त्याच्यामुळे तो लगेच तुटून जातो. त्याच्यामुळे त्याची शायनिंग जी असते ती नकली असते, ती लगेच सुकून जाते. मग ओरिजिनल जो आहे मला सांगा, ओरिजिनल मग असल्यावर तो जाईल का? मग तुमचा हात ओरिजिनल आहे तो उखडून नाही येणार तो. म्हणजे हे महत्त्वाचा विषय आहे तो. म्हणून तुम्ही जे म्हटले देठाचा विषय किंवा क्वालिटीचा विषय, सुकण्याचा विषय, हे सगळे विषय काय आहे, केमिकल काय करतं, फक्त तुम्हाला नकली माल तयार करून देतं. नकली माल. पण आज काय झालं, सगळेच नकली कमी. ते आम्हाला काय वाटतं, पैसे कमवायसाठी काही पण वापरतात. काय मला विचारतो बरं का, काय करू रे आता याला? अरे अन्न 2-3 गोण्या टाकू, त्याला तेच सांगतो. नाही मध्यंतरी काळामध्ये आमच्याकडे कांदा मोठा प्रमुख पीक कांदा आहे सर आमच्याकडे, तर आम्ही कांद्यावर जास्त फोकस करतो 100%. त्या मध्यंतरात मी भेसळ डोस भरून दिला, लागवड करून दिली, आणि त्याच्याकडे पाहिलंच नाही. हे माझ सहकारी जाऊन पाहिजे त्या प्लॉटला, अरे यार तू काय करीन त्याला, सॉइल चार्जर सोड. नाही भाऊ मला टाइम नाही रे, सॉइल चार्जर सोड. त्याला सॉइल चार्जरची गरज आहे. मग त्याला म्हणलं थांब मा जरा काम आवडले का मग जातो पाहतो बा. नाही तुला जर नसन ठेवायचं आम्ही चालवायला घेतो तो प्लॉट आम्हाला दे. का बरं?
मला वेळ नव्हता ना नंतर कांदे विकायचे पैसे ह्या वर्षी भाव आता प्लेट आमच्याकडे भयानक राहत बर, महिना 15 दिवस काही वेळच नाही राहत बर 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 मग दुसऱ्या दिवशी गेलो हा. मग 2 लिटर सॉइल चार्जर सोड त्याने ग्रेप पकडली एक दिवस परत दुकानात गेलो हा. यांना म्हणलो भाऊ दुकानामध्ये एसीटी व्हायच्या 10,000 खर्च होईल, त्याला म्हणतो, यायला म्हणलो. 15,000 देऊन टाकतो. तुम्ही पण तरी पण नाही का नाही म्हणलं नाही. त्याला म्हणलो नाही म्हणलो मला जायचं एक दिवस परत मी यांच्याकडे गेलो म्हणलो का हो आपण तर एवढा खर्च केला भेसळ डोस भरला हा. मला त्याची ग्रीनरी नाही वाटू राहिली बर म्हणलो. बर ते याला मला अशी चमकच वाटाना बर. म्हणलो त्या टायमाला समजा मला रासायनिकची सवय हा असल्यामुळे असं झटका पाहिजे सवय झटकन आला का लगेच मोकळं होते यांना म्हणलं अरे नाही नाही म्हणलो सर ते मला त्याला 10-20 फेकायचं म्हणलो हे म्हणे हो थांबा बसा जरा पाणी मिळेल घ्या म्हणजे बसा जरा शांत व्हा म्हणजे तुम्ही आणि मी खरंच तापत होती ती. म्हणलं आता एवढं करून द्या आपल्याला परत त्याला 10-20 टाकून भेसळ डोस हे जाऊ द्या म्हणलं गेला ते गेला बर बर मग येईन मला परत थांबवलं नाही नाही म्हणजे मग हे आले येईन सांगितलं मग परत ग्रीन गुजरात आणली हं. परत ग्रीन गुजरात अन् परत एसी आमचा डोस भरून दिला हां मग जेव्हा ते डोस भरला आणि परत येईन सॉइल चार्जर दिलं मग सॉइल चार्जर सोडलं सर 15 दिवसामध्ये असा प्लॉट झाला एकदम खतरनाक वांगे तोडायला टाकून गेली ती वांगे तोडायला आवरत नाही डायरेक्ट म्हणजे वांग्याची किस चालू आहे का आता हा वांग्याची मला वाटलं कांद्याचा किस सांगायचं नाही कांद्याचा नाही म्हणजे वांग्याचा प्लॉट थोडा ढिल्ला पडला हा. परत आता त्याला वाटलं बा तुम्हाला पावर संपली याची. पावर संपले मी म्हणलं जाऊ दे आता त्याला 10-26 मारून देऊ म्हणलो हा. आणि परत रासायनिक घेऊन आणि परत हे करू परत आपल्या मूळ पदावर जाऊ आपण हा, मग यायला भेटलो मी जाऊन आलो तिथे त्याशिवाय का वांगी सुकत आहे का नाही नाही हा आहे का नाही पण मग आता जो आनंद भेटतो तो वेगळाच आहे. जेव्हा मार्केटमध्ये जातो आपले कॉलर टाईट राहते हा, हा, हा. क्या बात तुमचं शेतातला माल जेव्हा तुम्ही जीव पड्यासारखे खाता ना घरामध्ये तेव्हा तुमचा ग्राहक तुम्हाला जीव पड्यासारखे पैसे देतो लक्षात घ्या आज तुमची किंमत जास्त कशामुळे क्वालिटीमुळे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुमच्या चेहऱ्यावर तेज आहे त्याच्यामुळेच आहे. कारण तुम्ही प्युअर पवित्र खाता आपण मंदिरात का बरं जातो कारण तिथे पावित्र्य राहतं बरोबर आहे की नाही आपण गटारिका का बरं जात नाही गटारिका कोण जातो तुम्हालाही माहिती आहे ना बरोबर आहे की नाही जो शुद्ध हरपतो तो गटारिका जातो जो शुद्धीवर येतो तो देवळाकडे जातो बरोबर आहे की नाही म्हणजे तिकडे जाणं चुकीचं की बरोबर हा मुद्दाच नाही आहे कुठे गेल्यावर तुम्हाला आनंद होतो जास्त माणसं भेटतात ती जा ना बरोबर आहे की नाही म्हणजे तुम्ही आज केमिकलवर पिका माती आईच आहे ना तिला केमिकल पाजू तिचा गाळा नाही आवडला मग काय केलंय मग तिचा गाळा आवडला तुमच्या पुढच्या पिढ्यांचं काय होईल राईट तुम्ही म्हणले की नाही हे सगळे डोंगर काय होते पहिले झाकलेले होते जंगल होते हे आम्ही नाश जो केला तर अज्ञानपणामुळे केला तसं आम्ही माती बी संपून टाकू आता यांचं जर झाड पाहिलं ज्यांच्याकडे आलोय आपण समजा ह्यांच्याकडे बरोबर आहे ना ते तुमच्या तेजावरून तू बघा एवढा मोठा पराक्रम झाला तुमचं तेज पाहून म्हणजे SCT वैदिकनी तेज येतं म्हणजे मला एक आनंद काय झाला माहिती का जेवढा मी नाशिकमध्ये राहून SCT वैदिकचा भाजीपाला मिळावा म्हणून तडफड करतो तेवढी तुम्ही शेतकरी असून सुद्धा करता मला याचा खूप अभिमान वाटला प्रत्येक शेतकऱ्याने जर असं जर आपल्या कुटुंबाच्या स्वतःच्या आरोग्यासाठी जर झटलं ना तर तुम्हाला सांगतो तुमच्या आयुष्यामध्ये दवाखाना पोलीस स्टेशन कोर्ट कचेऱ्या चुकून सुद्धा येणार नाही सर जैनी तुमचं आरोग्य चांगलं ठेवा माणसाची मनस्थिती बिघडली का माणूस सगळे चुका करतो खरे खोटे चिडचिडा माणूस रोगट माणूस आहे ना दुसऱ्याला बी रोगट बनवायचा प्रयत्न करतो जो गरीब राहतो ना त्याला वाटतं याचं पण वाटोळं व्हावा सर ते आज प्रत्येकाला खरे सांगता खोटे काही वापरा तुम्ही थोडं माणसं दुःखाळे कशामुळे झाले आरोग्य चांगलं नसल्यामुळे आणि मातीला आम्ही दुःखाळ केलं नाही म्हणून आपण बी दुःखाळे झालो केमिकलचे वांगे खाऊ तुमची बार वांदे झाली होती माझं नाव गणेश जगताप आणि मी ज्यावेळेस म्हणजे हे बघायला लागलो व्हिडिओ आपल्याला एक ड्रॅगन फ्रूट लावायचा होता खरं बरं तुमचं ड्रॅगन किती फ्रूट इथं? इकडे 7-8 एकर जमीन आहे आपली 7-8 एकर आहे. हा. म्हणजे ही बॉर्डर अशी सरळ हा तिकडे तो बांध आहे तिथला ते समोरचा बांध हा हा इथला मधला हा बरं अशी इकडं ठीक खाली आहे हा इकडं बरं तर बाकी जमीन दुसरीकडे आहे आमची तिकडे बरं तर मग तिकडे आम्ही व्हिडिओ बघता मी ठरवलं आता आपल्याला ड्रॅगन फ्रूट लावायचं हं. पण ते बघता काही व्हिडिओ मग तुमचे बघितले मी आता ड्रॅगन म्हणलं हा. एसीटी त्यात आलं डाळिंब लावला का आणि मग ते एसीटी आलं ना एसीटी काय मला माहित पण नव्हतं एसीटी वगैरे काही मग मी ते बघत गेलो वाढत ते व्हिडिओ भरपूर हा. बघितले हा, हा. अरे म्हणलं एसीटी तर काहीतरी वेगळंच आहे मग काहीतरी वेगळंच सांगायचं बा. हा वेगळे हा. काय अजून ऐकेल पण नव्हती ही गोष्ट. बरोबर आहे, बरोबर हे काय आहे नेमकं आणि आता जास्त दिवसाचा विषय नाही 2021-22 हा म्हणजे 1 वर्षापूर्वी हा तर त्याच्यानंतर मग बघितल्यानंतर म्हणलं आपल्याला वापरायचं पण ते वडील कोण आहे का त्या
हे काही सगळ्या कंपन्या येऊन गेल्या म्हणे सगळे थकले आता तू कुठे आता वापरतो कुठं हा बरोबर आहे बरं, ठीक आहे जाऊ दे आता बाबू असं करत म्हणजे करत ते 22 पाहिलं होतं पण मग वडिलांनी जमून नाही दिलं हा, बरं. ते वाटतच गेलं थोडे दिवस मग थांबत थांबत पण माझ्या डोक्यात तो किडा होता वळवळ वगैरे तो. लाल कोबी लावला तो मग हाही डकोट लावलेला होता मी. हे जे आता क्षेत्र आहे ना इथं तो लाल कोबी लावला हा बर हा, बर आणि हे जे आता अद्रक लावलेलं आहे याच्यात. बर आणि तिथं लावल्यानंतर त्याला मागच्या वर्षी दुष्काळ पडला बर मग बाकीचं सगळं भरणं स्टॉप केलं म्हटलं आता हात लावला याला खर्च केला पण त्याला एसीटी वैदिकचा पूर्ण बेसल डोस आणा ठरवला बर पण त्यांच्याकडे पूर्ण भेटलं नाही काही नाही भेटलं काही भेटलं, भेटलं जेवढं भेटलं तेवढं आणा गेलं नाही ते म्हणे हे नका वाटतं तुम्ही एवढं हे मारा ते मारा बर म्हटलं, ठीक आहे चला जा आपल्या हिशोबाने पण ते पूर्ण जेवढं वापरेल होतं ना हा तर सर तुम्हाला सांगतो ज्या वेळेस गड्डे लावले ना मी हा हा. तर त्याचे समजा भाव कमी होता तो जाऊ दे आपल्या नशिबाचा भाग बरं मग पुढे काय झालं तर मग तो लावल्यानंतर तो जवळजवळ 1 महिना तोडून जेवढा इकला तेवढा इकला बाकीचा पडला तो राहिल्यानंतर त्याला लोटर वगैरे मारलं हा. पण त्याच्यात जे गड्डे होते ना काही हा. शिल्लक ते 1 महिना एवढ्या उन्हात सुधारणी बरंच होते म्हणले, काय भाऊ असं पण ते कधी खायला नाही तर आपण तो खाल्ल्यानंतर त्याची चव वेगळी ज्याने नेला तो परत म्हणायचा अजून दे म्हणजे चव चांगली लागायची म्हणजे तुम्ही रोटेटर मारला हा, त्या रोटेटरतून जे वाचले हा. त्याचा भुगा झालाच नाही ते 1 महिना परत तिथं खाली कोरल्यावर निघायचे तसे निब्बर निघायचे तसेच्या तसेच बरं आणि मी जे विकत आणतो ना हा. फ्रीज मध्ये ठेवल्यावर मी 15 दिवस टिकत नाही एवढा मोठा फरक होता मग तुम्ही मला डोक्यात काहीतरी विचार- आहे भाई बरं. मग भेटत नाही मग काय करायचं हा. त्याच्यानंतर हा निर्णय घेतला कोणाला सांगेल ना ज्या दिवशी दुकान टाकायचं त्याच्या फक्त 8 दिवस आहे तेव्हा होते तुमचे. तुमच्या अशी नाही काही- बर कोणी जुळणार कोणी नाही वापरत का नाही मी हे बी टाकलं. माहित नाही. मी कोणी आपल्या भागात वापरणार बी नाही हे बी मला माहित होतं बरं. आणि वापरणारे असतील तर एकदम क्वचित लोक असतील हेच माहित होतं हा. तर मी ज्यावेळेस ठरवलं का त्यावेळेस असं ठरवलं होतं का म्हणलं इथे जाऊन किती भाडं जायचं आपलं जेवढं समजा आपल्याला खर्च येईल ना, तेवढंच. तेवढाच खर्च याच्यात जाईल बा भाड्यामध्ये. म्हणजे, गाजराची पुंगी घेऊन येऊ वाजली तर असं ठीक, हिशोब. नाही तर मग खाऊ मोडून नाही मग तिला त्या दुकानात भाडं जाईल बा याच्यावर काय जायचं आपलं मग त्या हिशोबाने ठेवलं फक्त पण ते असं झालं का नंतर वाढतच गेलं करून हे कधी मग लावले? आता याला 6 महिने झाले ह्याला 6 महिने झाले हा. आता याची फुटवे जर पाहिली का हो मंडळी याला फुटवे आणि फळं कळ्या संगत चालले हा? आणि यांनी सेटिंग बी होऊन दिलंय तोडून टाका सगळ्या सर 3 वेळेस तोडले आता हा फक्त. नाही तोडून टाका हे तोडून टाका याला कमीत कमी आहे ना अजून कमीत कमी 2-1 महिने याला एकही कळी धरू नका 2-4 महिने अजून नाही हा नाही तर मग लहानच फळं खा नाही, तो होईल हा. तोडून टाकतो मी. म्हणजे आपली ताकद काय त्याची ताकद एवढी आहे का त्याला फळं लगेच लागतात कारण आपल्या याच्यामध्ये ताकद आहे ना खतामध्ये तेवढी बरोबर. आणि आपण काय केलं असतं हे सगळं ह्या ज्या नवीन हायब्रिड व्हरायटी यांनी सगळ्यांनी त्याचे जेनेटिक्स बदल केले त्याच्यामुळे त्या पहिल्या ज्या स्टेजेस आहे ना त्या गाळलेल्या आहे सगळ्या याच्यामध्ये डायरेक्ट फळ सुरू होतं वाढ होण्याच्या ऐवजी म्हणून ह्या ज्या नवीन व्हरायट्यांची जे फळबाग आहे त्या का बरं उद्ध्वस्त होतं माहिती का शेतकऱ्याला असं वाटतं याला फुल आले फळ आले म्हणलं घ्यायसाठीच आले आता ह्याचे फुटवे जर पाहिले बरोबर आहे ना हो. तर याच्यामध्ये असं एक पद्धत आहे समजा ते हे बा इथं आहे का नाही याची 3D पद्धत आहे हे शेंडा काढून टाकायचा बरोबर. हा शेंडा काढला का इथून 2 फुटे आलेले हा. हे फुटे काय होणार वाढणार. वर होणार जेव्हा हा शेंडा आणखीन थोडा पुढे येईल आता बारीकच आहे ना हा. आता नाही खुडायचा हा जर खुडला तर हे कळ्या मोठ्या होतील हे जे कळ्या खुडायच्या हा शेंडा वरती येऊन द्यायचा साधारणतः 4 बोटं गेला असा वरती हा. 3-4 इंच की तो खोडून टाकायचा म्हणजे जोपर्यंत तुमचा विस्तार आहे बघितलं बा हेच आहे तुम्हाला हा, बरं. आता हे खालून आलाय हा मेन पाईपलाईन लागलेला आहे ना मेन पाईपलाईन असल्यामुळे याचे तिन्ही पण शेंडे कसे एकदम चांगले एकसारखे बरोबर आहे की नाही म्हणजे ही वैदिकची जादू आहे का तिन्ही पण शेंडे एकाच वेळेस एकसारखे त्रिशूल सारखे याला- केमिकल मध्ये याचा फक्त एकच शेंडा नाही वर जातो याला एक पण फोडणी केली नाही सर अजून नाही ना याला काय काय टाकले याला SSM पण टाकले हा. आणि RNPH पण पूर्ण टाकलं इथं गांडूळ तयार झाली सर माझं बरं. आता वल्ल नाही हा हा पण ज्यावेळेस मी मागं कोरलं ना हा. हे बघा यामुळे बघा हे बघा वरती व्हाईट रूट हा हे बघा हे काय हे बघा भरपूर आहे ना याच्यात पूर्ण अशी आहे हे ना बघा. गांडूळ तयार झाली म्हणजे वरच्यावर व्हाईट रूट आहे एकदम किती वरच्यावर आहे 1 इंचावर फक्त थोडक्यात याचे जे फुटवे पाहिले आपण आता हे झाडं पहा हे झाडं असं वाढलं पाहिजे बा इकडे हे एक झाड आहे बघा हे एक झाड आहे ना हे एक थोडंसं हे 2 झाडं पहा तुमचं झाड असं वाढलं पाहिजे झाडाची अशा प्रकारे वाढ पाहिजे म्हणजे तुमच्या भागामध्ये तुम्ही फळबागांवर जर भर दिला तर तुम्ही लय लवकर लखपती व्हाल बरोबर तुम्ही हळूहळू फळबागांकडे वळा का बरं त्याचं कारण तुमच्या जमिनी अजून काय क्लीन आहे फार रासायनिक तुमच्याकडं अवशेष नाही आहे जमिनीमध्ये तुमच्याकडे फळबागा फार चांगल्या येतील आणि दुसरं उदाहरण मी तुम्हाला लगेच उदाहरण सांगितलं जागेवर सांगितलं हां. कारण पाणी पाहणारा काय करतो झाडं पाहतो तुम्ही पाहिलं का पाणी कसे पाहता पानाडे तसं तुम्ही सगळ्यात मेन गोष्ट जर ऑब्झर्वेशन केलं तर बघा इथं आहे सुबाबळीत झाडे किती ताकदवर येते आहे ना म्हणजे याचा अर्थ तुमच्या खालच्या थरामध्ये पाणी आहे गारवा आहे आणि तुमच्या जमिनीमध्ये थोडी ताकद बी आहे मग ती ताकद तुम्ही जर जपून ठेवली तर 100% तुमच्याकडे फळबागा फार भारी येतील
आणि फळबागांसाठी तुमच्या जमिनी खूप चांगल्या आहेत. त्याच्यामुळे तुम्ही फळबागांवर जोर द्या. फळबागा अशा प्रकारे करा. हळूहळू थोडेसे कांदे 80% कांदे 20% बागा, हळूहळू परत 60% कांदे 40% बागा, असं करत करत तुम्ही 50%वर या. बागा का करायच्या? बाग तुम्हाला वर्षाच्या वर्षाला उत्पन्न देईल, पण बागेचं उत्पन्न कसं राहतं ते मल्टिपल राहतं. डबल खर्च नाही. म्हणजे काम तुमचं मापात राहतं आणि दरवर्षी तुमचं उत्पन्न वाढत जातं. समजा कांदा आहे, कांदा तुम्ही ह्या वर्षी काढला 250 गोण्या किंवा 300-400 गोण्या, तर पुढच्या वर्षी 400-450 निघाल, 450 निघाल, परत 400 निघाल, परत 350 निघाल, बरोबर आहे. परंतु पिकाचं कसं आहे, पेरूचं कसं आहे, ह्या वर्षी तुमचं जर समजा 20 टन निघाल, पुढच्या वर्षी 30 टन निघाल, त्याच्या पुढची 40 टन निघाल, कारण झाडाचा काय होतो, विस्तार होतो. याच्यामधले झाडं तुम्हाला काढून टाकावं लागतं एसिड वैदिकवर केल्यावर, बरोबर आहे ना. म्हणजे दरवर्षी तुमची उत्पादन क्षमता वाढत जाते. तुम्ही जर फळबागा केल्या तर ॲटोमॅटिकली ज्या ठिकाणी समजा उदाहरण तुम्हाला हे झाड आहे, या झाडाच्या खाली तुम्ही जर आड खोदला किंवा ईद शेजारी विहीर आहे ना, बोर पण आहे ना, बोर, तर 100% ह्या झाडाच्या खाली ते स्वतः झाड एका वर्षामध्ये तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण कमीत कमी 4 ते 5 लाख लिटर पाणी ते काय करतं स्वतःच्या एरियामध्ये साठवून ठेवतं. एक चिंचाचं झाड आहे समजा तुमचं, ते कमी साठवून ठेवतं. ते समजा काही एखादा 70-80 हजार लिटर किंवा 1 लाख लिटर. बाबळीचं झाडसुद्धा कमी झाड हे करून ठेवतं, म्हणून आपण बाबळी झाड नको म्हणतो. हे अशी झाडं आहे ना, ही झाडं खूप पाणी, आंब्याचं झाड खूप पाणी साठवून ठेवतं खाली, म्हणून ती झाडं सुकत नाही वर्षभर. आपल्याला काय वाटतं याला कारण कोण पाणी देतं, त्याला निसर्गाने पाणी साठवून ठेवायची काय दिलेली कला दिलेली, म्हणून आपण झाडं लावली पाहिजे. आणि तुम्ही जर बाग लावली तर ती बाग स्वतःचं पाणी स्वतःच साठवून ठेवते. नाही सर, तेच नाही, एवढं पाणी कमी असताना सीताफळ, तुमच्याकडे पेरू, डाळिंब, हे ज्याला काटे येतात ते पिकं, परत ॲपल बोर 1 नंबर येणार ॲपल बोर. तुमच्याकडचं ॲपल बोर खाल्यावर काय माणसाने दुसरं मार्केटमध्ये सफरचंद खावं, बरोबर. म्हणजे तुम्ही हे करून बघा तुमच्या जमिनीमध्ये, आणि एसिड वैदिकवर असल्यावर बोलायचंच नाही काही, बरोबर आहे की नाही. अशा प्रकारे जर केलं तर सुंदर. बघा तुम्ही याचे कळ्या बघा, हे आताच सांगते बाळाचे पाय, हे बाळाचे पाय बघा ना तुम्ही कसे दिसते. हे कळ्या मोजता तुम्ही नाकीने होईल बघा ना तुम्ही. 3 वेळेस तोडले आहे सर आतापर्यंत, बरोबर आहे. म्हणजे याला अजून एक पर्याय आहे की याला डोस टाकणे आणि याला साईडनी सपोर्ट करणे आणि माल घेणे, हा एक पर्याय आहे. पण त्याला तुम्हाला खत दर 15-20 दिवसावर टाकावं लागेल, कारण ते लहान बाळ आहे ना, त्याच्यावर लगेच लोड येईल, स्ट्रेस येईल लगेच. पण तुम्ही जर खत टाकत राहिले 15-20 दिवसाला, तर समजा तुम्ही SSM टाकलं किंवा तुम्ही आता एक बेसल डोस भरला RNPHचा, RNPH = K, म्हणजे कृषी अमृत आणि रूट चार्जर, न्यूट्री चार्जर, प्लांट चार्जर आणि हेल्थ चार्जर, ह्यांचा एक बेसल डोस टाकला की मध्ये 2-3 महिन्यानंतर मधल्या गॅपमध्ये SSM आणि शिलाजीत देत राहायचं. ते जर देत राहिले तुम्ही वॉटर सोल्युबल देता का नाही, तसं ते देत राहायचं. त्याप्रमाणे हे जर दिलं तर हे झाड कमकुवत नाही होणार, आत्ताच फळ द्यायला सुरुवात करेल. पण त्याला तुम्हाला अजून काय करावं लागेल, साईडनी बॉक्स करावं लागेल, बारीक बॉक्स करावं लागेल. तर हे आता बी फळ तुम्हाला घेता येईल. ही ॲडव्हान्टेज आहे वैदिकचं. त्याचा फायदा काय होईल माहिती का, पैसे भेटल्यावर तुम्ही अजून खर्च करू, त्याला खाऊ बी घाला, ह्या उद्देशाने म्हणतोय तुम्हाला. त्याला जर खाऊ घातलं, असं माणूस काय करतो, कटाळा करतो, 3-3, 4-4 महिने काही देत नाही. पण तुम्ही काय नाही, त्याला अजून टाईम आहे बरोबर आहे की नाही. पण कळलं पोरगं नोकरी पैसे कमी होते असं जर कळलं ना, तर बाप जास्त काळजी घेतो पोराची, बरोबर आहे की नाही. मग त्याप्रमाणे तुम्ही याला, तसं चुकीचं आहे ते, प्राकृतिकदृष्ट्या चुकीचं आहे. पण आपण त्याच्यामध्ये ऑलरेडी मोठी चूक करून ठेवले, काय त्याचं DNA ऑलरेडी बदललेलं आहे. आपण ते काय नॅचरल नाही आहे, हायब्रिड आहे. मग त्याला तुम्ही आत्ता जरी खायला घातलं, कारण त्याला निसर्गाच्या दृष्टीने ही फांदी आहे, निसर्गाच्या दृष्टीने झाड नाही आहे. त्याची जी मोठी फांदी असते की नाही, प्रकृती असं समजते की हे झाड नाही आहे, काय आहे, मोठी फांदी आहे, म्हणून त्याला फळं लागतात. त्याचा जो DNA हा फांदीचा आहे, चेंज करून टाकला, त्याचा DNA तो नाही. म्हणून त्याच्या काय तुम्हाला जर तुम्ही त्याचं बॉक्स करून त्याला खायला घातलं, दर 2 महिन्याला बेसल डोस आणि मधले 10-10, 15-15 दिवसाला एकदा शिलाजीत करायची, एकदा SSM द्यायचं, तर माल याला आता सुरू होऊन जाईल आणि साईज बी खतरनाक होईल. बरं, माल आल्याची काडी पण काय होणार लगेच, चांगली जाड होणार लगेच, बरोबर आहे. फक्त एक नियम काय नाही, तर मी ह्या वयात बाग धरायची नाहीच कधी, 6 महिने तर काहीच करायचं नाही. पण जर धरायची असेल तर हा एक मार्ग आहे, कारण त्याचं जर पाहिलं तुमचं तर काय ताकद आहे बघा ना तुम्ही. आणि फुटवे किती खतरनाक आहे सगळे. त्याला किती टाकले याला तुम्ही डोस? 1.5 किलो टाकला. आता किती वेळा टाकला आतापर्यंत? पहिले लावताना एकदा, आता दुसरा टाकला. किती वय आज त्याचं? 6 महिने. 6 महिन्यामध्ये तुम्ही झाडं पहिले असे एकदम टेबल प्लॉट झाला आहे. आता जे पीक पाहायला आलो आपण त्या पिकाकडे जाऊन या.